Hello, good evening. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये नमस्कार. We welcome all of you in the wonderful name of Jesus. प्रभू येशूच्या अद्भुत नावामध्ये आपल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये आम्ही स्वागत करीत आहे. We continue our studies on evangelism. सुवार्ता प्रसाराचा विषय आपण पुढे अभ्यासामध्ये चालू ठेवणार आहोत. Last time we were talking about what is the gospel. गेल्या वेळेला आपण पाहिलं की शुभवर्तमान म्हणजे काय, Because evangelism is sharing the gospel. सुवार्ता प्रसार म्हणजे शुभवर्तमान इतरांपर्यंत पोहोचवणं. So, what we need to share, we need to know what we are going to share. आणि इतरांपर्यंत ज्या गोष्टी स्वार्थ प्रसारामध्ये आपल्याला पोहोचवायच्या आहेत त्या आम्ही स्वतः जाणून घेणं महत्त्वाचं आहे. It's like a salesman goes out and sells something, but first need to know what he's selling. एखादा विक्रेता जर बाहेर जाऊन काय वस्तू विकत असेल तर त्याला माहिती पाहिजे की ती वस्तू नक्की काय आहे आणि ती काय करू शकते And why do people need it? आणि लोकांना ती वस्तू का गरजेची आहे. So we were talking about gospel is the good news. आणि आम्ही सुवार्ता ही चांगली बातमी याचा अभ्यास करत आहोत. And we were talking three things. आणि यामध्ये तीन गोष्टी अंतर्भूत आहेत. That we need to be saved. पहिली गोष्ट म्हणजे आमचं तारण होण्यासाठी. We cannot save ourselves. आम्ही स्वतःचं तारण उद्धार करू शकत नाही. We need someone's help. कुणाची तर मदत आम्हाला गरजेची आहे. And Jesus come to save us. आणि प्रभू येशू आम्हाला मदतीसाठी आला. We can understand with this example. आणि या उदाहरणामधून आम्ही समजून घेऊ शकतो. If a person is sinking, is drowning, एखादा व्यक्ती जर पाण्यामध्ये बुडत असेल and someone come and say, I'm going to help you. आणि कोणीतरी काठावर येऊन म्हणतो की मला तुला मदत करायची आहे You just give me your hand आणि फक्त तुझा हात मला दे म्हणजे मी तुला बाहेर काढतो and I will pull you out. आणि पाण्यातून मी तुला बाहेर ओढून काढतो. So the savior, the person who wants to save, is available. आणि पाण्यातून बाहेर निघण्यासाठी काठावरचा व्यक्ती तयार आहे त्याला हात धरून बाहेर काढण्यासाठी. And then the person who need help need to stretch his hand, need to move forward, go forward to receive that help. आणि आता बुडणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी काय आहे, त्यानं जो व्यक्ती वाचवणार आहे त्याचा हात पकडण्यासाठी पुढे गेलं पाहिजे आणि त्याचा हात हातात धरला पाहिजे. So in saving us, God does his part and we must do our part. आमचं तारण होण्यासाठी देव त्याची जी जबाबदारी आहे ती पार पाडतो, पण आमची जी जबाबदारी आहे ती आम्ही पार पाडली पाहिजे. So let's go through that gospel journey. आणि गॉस्पल प्रवासामध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत आहेत हे आपण आता पाहूया. Because once we understand what is gospel, then we are excited to share that wonderful gift. आणि आम्हाला जी देणगी मिळालेली आहे ती देणगी इतरांपर्यंत पोहोचवणे म्हणजे सुवार्ता प्रसार करणे, शुभवार्ता इतरांना सांगणे. If we know the value of something, we cherish it, we protect it, we share it. आणि एखाद्या
गोष्टीचं महत्व किंवा मूल्य जर आम्हाला माहित असेल तर आम्ही तिचं संरक्षण करतो आणि ती इतरांना सांगण्यासाठी आम्ही तयार असतो. So I really want to take time to explain what is really the gospel. आणि शुभवर्तमान म्हणजे नक्की काय हे मला आता तुम्हाला स्पष्ट करू द्या. First of all, we must know that God created us. सर्वात प्रथम आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की देवानं आम्हाला निर्माण केलेलं आहे. And we are created in the image of God. आम्ही देवाच्या प्रतिमेनुसार निर्माण केले गेलेलो आहोत. Now we know God is spirit. आम्हाला माहित आहे देव हा आत्मा आहे. God doesn't have flesh and bone like we have. आणि आम्हाला जसं मांस आणि हाडं आहेत तसा देव नाही. So we are created having that God shape, God picture, God image in our lives. आमच्या जीवनामध्ये देवाची प्रतिमा आहे असं आम्ही म्हणू शकतो. देवाच्या प्रतिमेनुसार आम्हाला बनवण्यात आलेलं आहे. So we said we have a spiritual element in our lives. याचा अर्थ काय की आमच्या जीवनामध्ये एक आत्मिक भाग आहे. But then that spiritual life was marred because of our disobedience. परंतु आमच्या आज्ञाभंगामुळं किंवा पापामुळं आमच्यामध्ये असलेला आत्मिक भाग हा विकृत केला गेला किंवा तो निष्क्रिय केला गेला. And then we were separated from God because of our sin. आणि आमच्या आज्ञाभंगामुळं आमच्या पापामुळं आमच्यामध्ये असलेला आत्मिक भाग जो सुरुवातीला देवाशी जोडलेला होता तो पापामुळं तोडला गेला. देवाचा आणि मानवाचा संबंध उरला नाही. But then we learn that God, in His mercy, with His great love, He initiated to take care of sin. परंतु अशा अवस्थेमध्ये ज्या वेळेला आमचा आणि देवाचा आत्मिक संबंध तुटलेला होता त्यावेळेला देवानं पुढाकार घेतला हा आत्मिक संबंध परत जोडण्यासाठी. The Bible says that Adam and Eve, they tried to cover themselves with fig leaves. आणि पाप केल्यानंतर पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो आदाम हवेनं आपली नग्नता झाकण्यासाठी अंजिराच्या पानांची वस्त्र बनवली. But that was not enough. परंतु देवासाठी ते पुरेसं नव्हतं. That was showing that with my works, I'm going to take care of sin now. याचा अर्थ काय की माझ्या कर्माच्या द्वारे माझ्या प्रयत्नांच्या द्वारे मी पापाची समस्या आहे त्याच्यावर उपाय काढू शकतो. But then God did something. परंतु नंतर देवानं काहीतरी केलं. God slaughtered an animal and with its skin covered their nakedness. आणि देवानं काय केलं तर एदेन बागेमधील काही प्राण्यांना ठार मारलं आणि त्यांच्या रक्ताळलेल्या कातड्यांनी आदाम हवेची नग्नता झाकली. And that's what the Bible says that our good works cannot remove that guilt of sin. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की पापामुळे आमच्या मनामध्ये असलेली दोषीपणाची भावना हे आमच्या स्वप्रयत्नांनी स्वकर्मांनी किंवा चांगल्या गोष्टी केल्यामुळे नाहीशी होत नाही. The Bible says in Isaiah chapter 64, verse number 6, that our righteousness, mean good works, are like dirty rags. यशायाचा ग्रंथ 64वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की वचन आम्हाला सांगतं की आमची धार्मिकता ही जणू देवासमोर मळक्या
चिंध्यांसारखी आहेत. If we are drowning, we need someone to pull us out. आम्ही जर पाण्यामध्ये बुडत आहोत तर आम्हाला गरज आहे कोणीतरी आमचा हात धरून पाण्यातून आम्हाला बाहेर काढून वाचवण्याची. If we are in a house that is on fire, we need a fireman. आम्ही जर अशा घरामध्ये अडकलेलो आहोत ज्याला आग लागलेली आहे तर अग्निशामक दलाचा कोणीतरी कर्मचारी आम्हाला त्या आगीतून बाहेर काढू शकतो. And sin is even more terrible than being in the house with on fire or we are drowning. आणि आम्ही पाण्यात बुडत असणं किंवा आगीच्या घरामध्ये असणं याच्यापेक्षाही पाप महाभयंकर आहे असं आम्ही पाहतो. And here comes Jesus to die for our sin. आणि मग प्रभू येशू स्वर्गातून आमच्या पापांसाठी मरण पावण्यासाठी पृथ्वीवर आला. And he paid a price for our sin. आमच्या पापांची किंमत त्यानं वधस्तंभावर भरून दिली. And then when we trust him, like the person who trusts a drowning person, trust that person who comes to save and get life back. आणि एखादा पाण्यामध्ये बुडणारा व्यक्ती काठावरून हात देणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याचा हात हातात धरून पाण्याच्या बाहेर येतो त्याचप्रमाणे आम्ही देखील प्रभू येशूवर विश्वास ठेवला पाहिजे. And then as we trust Jesus, who has eternal life, he gives us his life, he gives us his righteousness. आणि मग आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यानंतर प्रभू येशू त्याचं जीवन जे अनंतकालिक किंवा सार्वकालिक जीवन आहे, जे मोक्षाचं जीवन आहे, न संपणारं जीवन आहे, ते आम्हाला देतो. तो प्रभू येशू आम्हाला त्याचं नीतिमत्व, त्याचा स्वभाव देखील देतो. And then we have eternal life. आणि मग आम्हाला सार्वकालिक जीवन, स्वर्गीय जीवन प्राप्त होतं. Let's think in a different way. आता तारणाची ही जी संकल्पना आहे ही वेगळ्या प्रकारे आम्ही दुसऱ्या पद्धतीने देखील पाहू शकतो. Romans 3:23 says, all have sinned and come short of the glory of God. रोमकराच्या पत्राच्या 3ऱ्या अध्यायाच्या 23व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत. Sin mean going in a wrong direction. पाप म्हणजे देवाचा मार्ग सोडून दुसऱ्या दिशेला भरकटणे. Sin is going against God's laws, God's will, God's plan. पाप म्हणजे देवाची योजना, देवाचा मार्ग यापासून बाजूला जाणे, वेगळ्या दिशेला जाणे. And then the Bible says in Romans 6:23, the wages of sin is death. आणि रोमकराच्या पत्राच्या 6व्या अध्यायाच्या 23व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की पापाचं वेतन किंवा पापाची मजुरी हे मरण आहे. But the gift of God is eternal life. पण देवाची मानवासाठी देणगी ही सार्वकालिक जीवन आहे. Romans 5:8 says, but God demonstrated his love for us while we were still sinners, Christ died for us. रोम 5:8 मध्ये आम्ही वाचतो, आम्ही पापी असताना देवानं आमच्यावरची प्रीती प्रगट केली, याद्वारे ख्रिस्त आमच्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. Then what happened? नंतर काय घडलं? Because Jesus died, God demonstrated his love.
Then what happened? देवानं मानवाप्रत आपली प्रीती प्रगट केली. आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर आमच्या पापांसाठी मरण्यासाठी दिला. पण नंतर काय घडलं? All have sinned. The wages of सर्वांनी sin is पाप केला death. आहे आणि पापाचं वेतन मरण आहे. Here God loves. Jesus died. देव मानवावर प्रीती करतो, त्यासाठी आपल्या पुत्राला वधस्तंभावर मरण्यासाठी पाठवतो. Then when we come to Jesus, then there is no condemnation. ज्या वेळेला आम्ही प्रभू येशूकडे येतो, म्हणजे आम्ही प्रभू येशूच्या वधस्तंभावरील बलिदानावर विश्वास ठेवतो, त्यावेळेला आम्हाला कोणतीही दंडाज्ञा असू शकत नाही. He doesn't condemn us, throw us away, reject us. आणि देव आम्हाला दूर करीत नाही किंवा देव आम्हाला कोणत्याही प्रकारचा दोष लावित नाही. Let me take you little back to John 3:16. तुम्हाला मी योहान 3:16 कडे परत घेऊन जाऊ इच्छितो. This is the famous Bible verse in our Christian faith. आणि आमच्या ख्रिस्ती विश्वासामध्ये सर्वांना माहित असलेलं, पाठ असलेलं हे महत्वाचं वचन आहे. For God so loved the world that he gave his only begotten Son, that whosoever believe in him shall not perish but have everlasting life. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. But then let's go to verse number 17. पण आता या 3ऱ्या अध्यायाच्या योहानाच्या 17व्या वचनाकडे आपण वळूया. It says, God didn't send his Son to condemn the world, but that through him world might be saved. देवानं आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये जगाला दोषी ठरवण्यासाठी पाठवला नाही, तर जगाचं तारण होण्यासाठी पाठवला. No matter how sinner we are, आम्ही कितीही प्रकारचे पापी असो, कोणत्याही तऱ्हेचं पाप जरी आम्ही केलेलं असलं तरीही God doesn't condemn us. He says, my arms are open for you. Come, I want to save you. I want to give you new life. आम्ही कितीही मोठं पाप केलेलं असलं तरी देव आपले हात भरून आम्हाला जवळ घेण्यासाठी तयार आहे. देव आम्हाला दोष लावत नाही. देव म्हणतो, मी तुमच्या सर्व पापांची क्षमा करण्यासाठी तयार आहे. So there is no condemnation, those who are in Christ Jesus. आणि म्हणून जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची दंडाज्ञा नाही. Verse number 2 says, because. दुसऱ्या वचनामध्ये सांगितलं आहे, यासाठी की Because through Christ Jesus, the law of the Spirit who gives me life has set me free from the law of sin and death. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानावर विश्वास ठेवल्यामुळे प्रभू येशू ख्रिस्तामधील आत्म्याचा नियम मला पापाच्या मरणाच्या नियमापासून मुक्त करतो. So there is a law of sin and death. एक नियम आहे. तो कोणता नियम आहे? पाप आणि मरणाचा नियम. Then there is a law of spirit and life. आणि दुसरा एक नियम आहे, तो आत्म्याचा आणि जीवनाचा नियम आहे. And that is through Jesus. आणि हा आत्म्याचा
आणि जीवनाचा जो नियम आहे तो And, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानावर विश्वास ठेवण्यामुळे आम्हाला प्राप्त होतो. and through that law, I get freedom. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानावर विश्वास ठेवल्यामुळे आत्मा आणि जीवनाचा नियम आमच्या जीवनात कार्य केल्यामुळे आमचं तारण होतं. Let me give you an example. आता तुम्हाला मी एक उदाहरण देतो. We see the law of gravity. गुरुत्वाकर्षणाचा नियम आम्हाला माहिती आहे. Everything that goes up, that comes down. आणि आम्ही कोणतीही वस्तू जर वर फेकली आकाशामध्ये तर ती आपोआप खाली जमिनीवर पडते. The earth gravity or attraction pull things down to its center. आणि हा नियम काय आहे गुरुत्वाकर्षणाचा की पृथ्वीच्या केंद्रस्थानी अशी एक ऊर्जा आहे, क्षमता आहे की कोणतीही वस्तू वर आकाशात फेकलेली ती आपल्याकडे खाली खेचते. But how an aeroplane stay up in the air and flies? पण आम्ही पाहतो एखादं विमान जे कितीतरी टन वजनाचं आहे ते हवेत उडलं तरी जमिनीवर पडत नाही, हवेतून तरंगत जातं. Something to think about. आणि आपण कधी याचा विचार केला का? It has all the weight of the passenger, आणि त्यामध्ये शेकडो प्रवासी असतात, त्यांचं वजन असतं. the weight of the aeroplane itself. आणि विमान जे अल्युमिनियमचं धातूचं बनवलेलं आहे तेही वजनदार आहे. This aeroplane had water and food. आणि या एवढ्या शेकडो प्रवाशांसाठी त्या विमानामध्ये अन्न आहे, पाणी आहे, इतर सर्व सुविधा आहेत, त्याचं वजन आहे. It has all that luggage. आणि प्रवाशांचे सगळे जे सामान आहे त्याचं देखील वजन आहे. There is another law called the law of aerodynamics. पण एवढं जड हजारो टन असलेलं विमान हवेतून कसं उडत जातं त्या विमानामध्ये एक नियम असतो, त्या नियमाला एरोडायनेमिक्सचा नियम असं म्हटलं जातं. That law of aerodynamics supersede, overcome that law of gravity. आता गुरुत्वाकर्षणचा नियम काय आहे? वस्तू वरून सोडली की ती खाली पडते. पण एरोडायनेमिक्सचा जो नियम आहे तो गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर मात करतो किंवा विजय मिळवतो. म्हणून हजारो टन वजन असलेलं विमान हवेमध्ये तरंगू शकतं, ते जमिनीवर खाली पडत नाही. The law of gravity is there, but then there is a higher law, greater law, better law, stronger, powerful. विमान हवेत उडत असताना गुरुत्वाकर्षणचा नियम आहे, पण विमानामध्ये जो नियम कार्यरत आहे एरोडायनेमिक्सचा नियम, त्यानं गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर मात केलेली आहे, विजय मिळवलेला आहे. म्हणून हजारो टन वजन असलेलं विमान हवेमध्ये उडू शकतं, ते जमिनीवर पडत नाही. Isn't that amazing? आणि हे किती अद्भुत आहे नाही का? And that's why the law of the Spirit and life in Jesus Christ set me free from the law of sin and death. आणि म्हणूनच हे जे वचन आहे की प्रभू येशू ख्रिस्तामधील जीवनाचा आणि आत्म्याचा नियम मला पाप आणि मरणाच्या नियमापासून मुक्त करतो, त्यासारखं हे आहे. And that's God's part doing. आणि देव हे सगळं करत आहे. Then I need to do, I declare with my mouth that Jesus is Lord and believe in my heart that God raised him from the dead. Then I will be saved. Then I will receive that gift.
आणि मग मला ही तारणाची देणगी कशी मिळणार आहे? अगदी सोपं आहे. मी अंतःकरणामध्ये विश्वास ठेवायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र माझ्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला आणि ओठांनी कबूल करायचा आहे, प्रभू हा माझ्या जीवनाचा स्वामी आहे. एवढं करण्याच्या द्वारे देवाची, तारणाची, पाप क्षमेची, नीतिमत्वाची ही देणगी आम्हाला प्राप्त होते. Remember, gift is not gift until it's received. लक्षात ठेवा, कुणी जर आम्हाला देणगी देऊ इच्छित आहे तर जोपर्यंत ती आम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत देणगी आमच्याकडे पोहोचत नाही. We really thank God for a God of love. आणि या प्रीतीच्या देवाबद्दल आम्ही नेहमी देवाला धन्यवाद दिले पाहिजे. So many people know only God is a God of wrath and anger. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की देव हा केवळ रागाचा, क्रोधाचा आणि न्यायाचाच देव आहे. God of the Bible is a God of love. परंतु पवित्र शास्त्राचा देव हा मुळात प्रीतीचा देव आहे. Today we celebrate Saint Valentine's Day. आणि आज सर्व जगामध्ये व्हॅलेंटाईन डे लोक साजरा करीत आहेत. And sometimes it's between couples and either they are married or planning to get married, and then they give gifts. आणि व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. आणि लग्न झालेले दाम्पत्य असोत किंवा ज्यांचं लग्न ठरलेलं आहे किंवा होणार आहे किंवा तरुण तरुणी जे एकमेकांचे मित्र आहेत, असे जे लोक आहेत ते एकमेकांना गिफ्ट देऊन, देणगी देऊन व्हॅलेंटाईन्स डे साजरे करतात. Love is something so special. It's so charming. आणि प्रीती ही एक विशेष गोष्ट आहे, ती आम्हाला उत्तेजित करणारी आहे. Ask a person who is really in love. आणि एखादा व्यक्ती जो प्रेमात आहे त्याला तुम्ही जर विचारलं तर तो हे सांगू शकेल. His world is, or her world is really changed. आणि दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेल्या व्यक्तीचं जीवन खरोखर बदलून गेलेलं असतं. But remember, the love starts with God. परंतु एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. जगामध्ये आज प्रेमाचा दिवस व्हॅलेंटाईन डे जगभर साजरा होत असताना प्रेमाची किंवा प्रीतीची सुरुवात नेहमीच देवापासून होते. That's what the Bible says. God is love. आणि पवित्र शास्त्र आम्हाला समजावून सांगतं की देव प्रीती आहे. And Christ and the cross really explain God's love. आणि देवाची आमच्यावर असलेली, मानवावर असलेली प्रीती कशा प्रकारे देवानं सिद्ध केली किंवा कशा प्रकारे दाखवली, आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला वधस्तंभी देऊन. So, great evangelist Billy Graham has put in this way. आणि महान सुवार्तिक बिली ग्रॅम यांनी अशा प्रकारे म्हटलेलं आहे. What is God's plan? To have peace and life, to give us peace and life. देवाची योजना आमच्यासाठी काय आहे? मानवाला शांती आणि जीवन प्राप्त व्हावं ही. But we are separated and we don't have that peace. परंतु पापामुळे आम्ही देवापासून विभक्त झाल्यामुळे आमच्यामध्ये शांती नव्हती. Then Christ come in the middle
and bridge the gap. मग प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामधून पृथ्वीवर आला. त्याने पापी मानव आणि पवित्र देव यांच्यामध्ये आपल्या वधस्तंभावरील मरणाने मध्यस्थी केली. And then when we stretch our hand to receive Jesus, he take our hand and God's hand and join them together. आणि ज्या वेळेला आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर विश्वास ठेवतो, त्यावेळेला प्रभू येशू आमचा हात हातात घेतो आणि देव पित्याच्या हातामध्ये आमचा हात देऊन देवाची आणि आमची जणू काय मध्यस्थी करतो, समेट करतो. Religion teaches we do good works to become good. जगामधील धर्म आम्हाला सांगतात की चांगलं बनण्यासाठी आम्हाला चांगली कृत्ये, सत्कृत्ये किंवा पुण्यकृत्ये केली पाहिजेत. The gospel message is, Christian message is that you become good to do good. पण पवित्र शास्त्राचा किंवा सुवार्तेचा संदेश काय आहे की आम्हाला चांगलं आधी बनलं पाहिजे, मगच आम्ही सत्कृत्ये किंवा चांगली कृत्ये करू शकतो. Isn't that wonderful? आणि हे किती अद्भुत आहे नाही का? That he take care of us. He washes us. He cleans us with his precious blood. And then we learn to do the right things. आणि मग देव आमची सर्व अशुद्धता, पाप धुवून काढतो. येशूच्या रक्तानं आम्हाला शुद्ध करतो, पवित्र करतो. आमचा सर्व मळ, सर्व वाईट गोष्टी, अशुद्धता नाहीशी करतो. आम्हाला पवित्र करतो, नीतिमान बनवतो आणि मग आम्ही चांगली कृत्य, सत्कृत्य करण्यासाठी पात्र बनतो. So other religion, you do good to become good. जगातले धर्म काय सांगतात की तुम्ही चांगली कृत्य, सत्कृत्य, पुण्यकृत्य करा, मग तुम्ही चांगले बनाल. पण पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानावर विश्वास ठेवल्यामुळे आम्ही चांगले बनतो, तारण पावतो आणि आता आम्ही चांगली कृत्य, सत्कृत्य करण्यासाठी पात्र बनलेले आहोत. आमेन. And this is the gospel. This is the good news. हीच सुवार्ता आहे किंवा हेच शुभ वर्तमान आहे. Okay. So this is just a summary. I will not repeat myself. Now, importance of good news. आता शुभ वार्तेचे महत्व किंवा महत्वाच्या गोष्टी काय आहेत ते आपण पाहूया. Let's read Proverbs 15, verse number 30. आणि नीतिसूत्रे 15 आणि 30 आपण वाचूया. नीतिसूत्रे 15वा अध्याय 30वा वचन. The Bible says, light in a messenger's eye bring joy to the heart, and the good news give health to the bones. नीतिसूत्रे 15:30. नेत्राचे तेज अंतःकरणाला उल्हासविते, चांगले वर्तमान हाडे पुष्ट करते. आमेन. And that's so true. We have seen once we get good news, oh, what a joy it brings. आणि आम्हाला हा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. ज्या वेळेला आम्ही सुवार्ता स्वीकारतो त्यावेळेला आम्ही आनंदानं उल्हासित होतो, आमचं जीवन बदलून जातं. And especially the person we really love. आणि जो व्यक्ती प्रेमामध्ये आहे असा जर व्यक्ती, Proverbs 25:25 says, like cold water to a weary soul is a good news from a distant land.
नीतिसूत्रे 25:25 मध्ये आम्ही वाचतो, ताणलेल्या जीवाला जसे गार पाणी तसे दूर देशाहून आलेले शुभ वर्तमान होय. That's absolutely true. आणि हे खरोखर सत्य आहे. Isaiah 52 and verse number 7 put in this way. यशया 52:7 मध्ये आम्ही या प्रकारे वाचतो, How beautiful on the mountains are the feet of those who bring good news. जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो. Even their feet are so beautiful who bring good news. शुभवर्त विदित करतो, तारण जाहीर करतो, तुझा देव राज्य करीत आहे असे सियोनास म्हणतो. त्यांचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. You know, if somebody brings good news, how passionately we express our love to that person. आणि एखादा व्यक्ती जर चांगली बातमी घेऊन आमच्याकडे येतो, तर आम्ही त्या व्यक्तीचं किती आगत स्वागत करतो, आदरातिथ्य करतो. So today we learn what is good news, what is gospel, good news. आज आम्ही काय काय शिकलो, शुभवार्ता, सुवार्ता म्हणजे काय. Then we are talking about why it is so important. आणि सुवार्ता आमच्यासाठी, जगासाठी का महत्वाचे आहे हे आम्ही शिकलो. Now we are excited. Wow, if it's that important, why not we share? आणि आता आम्ही उत्साहित झालेलो आहोत आणि आम्हाला समजलेलं आहे सुवार्ता किती महत्वाची आहे. मग आता आम्ही ही सुवार्ता इतरांपर्यंत का पोहोचू नये. So there are 5 keys of evangelism. आता सुवार्ता इतरांपर्यंत नेण्याच्या किंवा सुवार्ता सांगण्याच्या 5 गोष्टी किंवा 5 किल्ल्या असं आपण म्हणू शकू. First is prayer. पहिली जी किल्ली आहे ती म्हणजे प्रार्थना. Number 2, passion. दुसरी किल्ली आहे ती म्हणजे आमचा आवेश. Number 3 is power. तिसरी किल्ली आहे आमच्यामध्ये असलेलं सामर्थ्य. Preparation. चौथी किल्ली आहे आमची तयारी. And then we do it, participation. आणि पाचवी किल्ली आहे की प्रत्यक्ष आम्ही कृती करतो, म्हणजे इतरांना सुवार्ता सांगतो. Let's start with prayer. आता प्रार्थनेच्या पहिल्या किल्लीच्या द्वारे आपण सुरुवात करूया. Again, great evangelist Billy Graham said, prayer is the crucial in evangelism. आणि महान स्वार्थिक बिली ग्रॅम हे म्हणतात की स्वार्थेसाठी प्रार्थना ही फार महत्वाची गोष्ट आहे. Only God can change the heart of someone who is rebellion against him. आणि देवा विरोधी बंड केलेल्या व्यक्तीचं अंतःकरण, एखाद्या पापी व्यक्तीचं अंतःकरण केवळ देवच बदलू शकतो. No matter how logical our arguments are or appeal is, how wonderful our words are, it is only God who prepares people's heart. आणि आम्ही स्वार्था सांगण्यासाठी कितीतरी वजनदार शब्द वापरले, कितीतरी चांगल्या कल्पना वापरल्या किंवा चांगली उदाहरणं दिली, तरी देखील केवळ देवच एखाद्या व्यक्तीचं अंतःकरण बदलू शकतो, त्याचं तारण करू शकतो. It is wonderful to be articulate. It's wonderful to be clear in our communication.
आणि सुवार्ता सांगण्यामध्ये चांगल्या कल्पनांचा उपयोग करणे, चांगली उदाहरण देणे, चांगल्या अलंकारयुक्त शब्दांचा उपयोग करणे, चांगली भाषा वापरणे हे चांगलं आहे. But it is only God who changes the heart. परंतु अंतःकरण बदलणारा, परिवर्तन करणारा केवळ देवच आहे, हे आम्ही विसरता कामा नये. And that's why Apostle Paul said in 1 Corinthians 1 Corinthians chapter number 2. पहिले कोरिंथियाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये संत पौल काय म्हणतोय पाहूया. Apostle Paul says, "And I, brethren, when I came to you, did not come with excellence of speech or wisdom, declaring to you the testimony of God." आणि पहिले कोरिंथ 2:1 मध्ये संत पौल म्हणतो, बंधुजन हो, मी तर तुमच्याकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हा सांगत आलो असे नाही. Verse number 4. चौथं वचन. And my speech and my preaching were not with persuasive words of human wisdom, but in demonstration of the Spirit and power. माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य यांची निदर्शक होती. You know, these Corinthian, they were very ahead of their time. आणि करिंथ येथील मंडळीमधील जे लोक होते ते थोडेसे वेगळ्या प्रकारचे होते. We know that Greek philosopher, they were very brilliant people. आणि आम्हाला माहित आहे की ग्रीक तत्वज्ञानी त्या काळचे होते, ते खूप ज्ञानी असे लोक होते, जगप्रसिद्ध होते. But Paul said, I came to you with the demonstration of the Spirit of God. पण संत पौल करिंथ येथील मंडळीत लिहितो आहे की मी कोणतं तरी दुसरं तत्वज्ञान घेऊन तुमच्याकडे आलेलो नाही, मी केवळ देवाचं सामर्थ्य आणि देवाचं वचन देवाच्या आत्म्याद्वारे तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे. So first is prayer. आणि सुवार्तेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे प्रार्थना. And then is having that passion to share that good news. आता सुवार्ता प्रसाराची दुसरी जी किल्ली आहे ती म्हणजे सुवार्ता सांगण्यासाठी आमच्यामध्ये असलेला आवेश. And next time we will be talking about difference between fishing and hunting. पुढच्या आठवड्यामध्ये आपण शिकार करणे आणि मासे धरणे यामधला फरक जाणून घेणार आहोत. So I leave you with this, that what is the good news, then why it is so important, and how we can do it. आणि या 3 गोष्टी आज आपण शिकलेल्या आहोत. सुवार्ता म्हणजे नक्की काय, सुवार्तेचं महत्व आणि महात्म्य काय आहे, आणि आम्ही कशा प्रकारे सुवार्ता प्रसार करू शकतो. And then we are going to speak step by step
What are those different ways of evangelism? आणि स्वार्थ प्रसाराचे निरनिराळे मार्ग किंवा निरनिराळ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत हे येणाऱ्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. What was Jesus' way of sharing the good news? आणि प्रभू येशू ख्रिस्तानं कशा प्रकारे स्वार्थ प्रसार केला हे आम्ही पाहणार आहोत. And what are those different ways we will be talking about? आणि जगामध्ये कोणकोणते निरनिराळे मार्ग आहेत किंवा निरनिराळ्या गोष्टी आहेत ज्याद्वारे आम्ही स्वार्थ प्रसार करू शकतो हे देखील येणाऱ्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत, शिकणार आहोत. Any question or anything you would like to share? आणि विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता किंवा या संबंधी काही तुम्हाला सांगायचं असेल अधिक माहिती तर विद्यार्थी बोलू शकतात. And then we are going to log out and then we log in to have आणि our third year class. आता दुसऱ्या वर्षाचा वर्ग आता आपण समाप्त करत आहोत आणि तिसऱ्या वर्षाच्या वर्गाला आता आपण थोड्याच वेळात सुरुवात करणार आहोत. I can see that many have joined this class and trust God that it was a blessing for you. आणि मी पाहतो आहे अनेक जण या कार्यक्रमामध्ये वर्गामध्ये सामील होत आहेत आणि ही किती आनंदाची गोष्ट आहे आणि किती आशीर्वादाची गोष्ट आहे तुम्हा सर्वांसाठी. Lovely. So the homework is, please write the summary of this lesson. आता विद्यार्थ्यांसाठी आजचा गृहपाठ काय आहे? आजचा गृहपाठ, आज आम्ही शिकलेल्या गोष्टींचा सारांश लिहिणं. स्वार्थ म्हणजे काय, स्वार्थेचं महत्व आणि महात्म्य काय आहे आणि स्वार्थ प्रसार आम्ही कशा प्रकारे करू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा गृहपाठ आहे, आजच्या धड्याचा सारांश लिहिणं. Lovely. So if you don't have anything to share, anything to ask, then we log out. We give little break to Pastor dear brother Dongre. तर आता हा वर्ग या ठिकाणी आम्ही थांबवत आहोत. पुढील आठवड्यासाठी सर्वांना शुभेच्छा. परमेश्वर तुमच्या बरोबर असो. परमेश्वर तुमची काळजी घेऊ. गॉड ब्लेस यू ऑल. God bless you. God bless you. Love you and have a wonderful week. आणि तुमचा आठवडा आशीर्वादित जाओ. Okay. थँक यू अँड गुड बाय. Goodbye.